नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आजचा दिवस अनेक महत्त्वाच्या आणि सकारात्मक घडामोडीने गाजला। पायाभूत सुविधांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणारे निर्णय, उद्योग क्षेत्रातील दमदार वाढ आणि कमोडिटी बाजारातील मोठी उलथापालथ यामुळे आजचा आर्थिक पट अत्यंत चर्चेत राहिला। विशेष म्हणजे या सर्व घडामोडींचा थेट परिणाम केवळ उद्योगांवरच नव्हे तर रोजगार, गुंतवणूक, निर्यात आणि देशाच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीवर देखील होण्याची शक्यता आहे। आजच्या बुलेटिन मध्ये आपण जाणून घेणार आहोत 5640 कोटींच्या अत्याधुनिक अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनामागील अर्थकारण, 6 वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेले भारत चीन नाथुला सीमा व्यापाराचे आर्थिक महत्व, जून महिन्यात 7.3% पोहोचलेलं औद्योगिक उत्पादन निर्देशांक मागील सकारात्मक संकेत, तसंच सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील मोठ्या चढ उतारामागील जागतिक कारणांचा सविस्तर आढावा। सुरुवात करूया आजच्या सर्वात पहिल्या आणि महत्त्वाच्या घडामोडीने। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील भोगापुरम येथे उभारण्यात आलेल्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले। सुमारे 5640 कोटी खर्चातून सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलवर विकसित करण्यात आलेला हा ग्रीनफील्ड विमानतळ पूर्व किनारपट्टीच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो। याच कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17,900 कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले। या विमानतळाची पहिल्या टप्प्यातील वार्षिक प्रवासी क्षमता 60 लाख असून पुढील विस्तारासाठी ती 4 कोटी प्रवासी प्रति वर्ष इतकी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। आधुनिक धावपट्टी, अत्याधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल, कार्गो टर्मिनल, डिजिटल सुरक्षा प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रवासी सुविधांमुळे हा विमानतळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी देखील महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता ठेवतो। या प्रकल्पाचे महत्त्व केवळ विमानतळापुरते मर्यादित नाही। विशाखापट्टणम विमानतळावरील वाढता ताण कमी करण्याबरोबरच उत्तर आंध्र प्रदेशाला जागतिक हवाई संपर्क मिळणार आहे। त्यामुळे पर्यटन, निर्यात, लॉजिस्टिक आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अर्थतज्ञांच्या मते मोठ्या विमानतळाभोवती स्वतंत्र आर्थिक परिसंस्था विकसित होत असते। एरोसिटी, लॉजिस्टिक हब, वेअरहाऊसिंग, हॉटेल, व्यावसायिक संकुले, IT पार्क आणि औद्योगिक क्लस्टरमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होते। त्यातून हजारो थेट आणि लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात। भोगापुरम विमानतळाबाबत देखील अशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे। विशेषतः औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, मत्स्य व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा होऊ शकतो। केंद्र सरकार सध्या देशभरात मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटीवर भर देत आहे। विमानतळ, महामार्ग, रेल्वे, बंदर आणि यांचे सर्व जाळे हे मजबूत केल्यास उद्योगाचा वाहतूक खर्च कमी होऊ शकतो, निर्यात अधिक स्पर्धात्मक बनू शकते आणि नवीन उद्योगांना चालना मिळू शकते। त्यामुळे अशा पायाभूत सुविधा केवळ प्रवास सुलभ करत नाहीत तर त्या एखाद्या राज्याच्या आर्थिक विकासाचा वेग देखील निश्चित करत असतात। आता पाहूया 6 वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या भारत चीन सीमा व्यापाराची मोठी आर्थिक घडामोड। तब्बल 6 वर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील नाथुला सीमा व्यापार पुन्हा सुरू झाला आहे। 1 ऑगस्ट 2024 पासून या मार्गावरील व्यापार अधिकृतपणे सुरू झाला असून कोविड-19 महामारीनंतर बंद पडलेला हा महत्त्वपूर्ण व्यापार मार्ग पुन्हा खुला झाला आहे। या निर्णयामुळे सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारतातील व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। समुद्र सपाटीपासून सुमारे 14,140 फूट म्हणजेच 4,310 मीटर उंचीवरील नाथुला दर्रा हा प्राचीन सिल्क रूटचा महत्त्वाचा भाग आहे। 1962च्या भारत चीन युद्धानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता। त्यानंतर 6 जुलै 2006 रोजी तब्बल 44 वर्षांनी सीमा व्यापार पुन्हा सुरू झाला। मात्र कोरोना महामारीनंतर 2020 मध्ये व्यापार पुन्हा ठप्प झाला आणि सीमा भागातील हजारो व्यापारी, वाहतूक व्यवसाय तसेच पर्यटन क्षेत्रावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला। नाथुला मार्गाकडून सुरुवातीपासून मोठ्या अपेक्षा होत्या। नाथुला ट्रेड स्टडी ग्रुप 2005 च्या अभ्यासानुसार 2015 पर्यंत या मार्गावरील व्यापार 12,203 कोटी इतका पोहोचू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्षात 2006 ते 2015 या काळात एकूण व्यापार केवळ 114 कोटी इतका झाला। पहिल्या 5 वर्षात ही उलाढाल अवघी 6 कोटी इतकीच राहिली। अपुरी पायाभूत सुविधा, खराब रस्ते, सीमित व्यापार उद्योग, वस्तू सीमा शुल्क प्रक्रियेतील विलंब आणि वाहतुकीवरील निर्बंध यामुळे या मार्गाची क्षमता पूर्णपणे वापरली जाऊ शकली नाही। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे। केंद्र सरकार ईशान्य भारतातील संपर्क व्यवस्था मजबूत करण्यावर भर देत आहे। 45 किलोमीटरचा सिओक रंगपो रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात येत असून भविष्यात तो गंगटोक पर्यंत, नाथुला पर्यंत विस्तारण्याची योजना आहे। याशिवाय 93 किलोमीटरच्या MH
717B आणि 152 किलोमीटरचा NH717A पर्यायी महामार्ग देखील विकसित केला जात असून या प्रकल्पासाठी 770 कोटीहून अधिकचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. सरकारने 2026 साठी व्यापाराचा अधिकृत अंदाज जाहीर केला नसला तरी सुधारलेली पायाभूत सुविधा, जलद सीमा शुल्क व्यवस्था आणि वाढत्या संपर्कामुळे येत्या काही वर्षात या मार्गावरील व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हा सीमा भागातील व्यापारी, वाहतूक व्यवसाय, लॉजिस्टिक, हॉटेल्स, पर्यटन, स्थानिक हस्तकला, कृषी उत्पादन क्षेत्राला होणार आहे. रोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळण्याची संधी असून सोबतच भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला देखील यामुळे बळ मिळू शकतं. एकूणच नाथुला सीमा व्यापाराचे पुनर्जीवन हा केवळ व्यापाराचा निर्णय नसून ईशान्य भारताच्या आर्थिक विकासाला वेग देणारा आणि भारत चीन व्यापार संबंधांना नवी दिशा देणारा महत्वाचा टप्पा मानला जातो. आता पाहूया उद्योग क्षेत्रातील आणखी एक सकारात्मक बातमी. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उत्साहवर्धक अशी आकडेवारी समोर आली आहे. जून 2026 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात म्हणजेच IIP मध्ये 7.3% वाढ ही नोंदवली गेली असून जवळपास 2 वर्षातील हा सर्वोच्च वाढ दर मानला जातो. मे महिन्यात हा वाढ दर 5.1% इतका होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात उद्योग क्षेत्राने आणखी वेग घेतल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार IIP निर्देशांक 123.1 वर पोहोचला असून गेल्या वर्षी याच महिन्यात तो 114.7 इतका होता. वाढती देशांतर्गत मागणी, सरकारी भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीचा हा सकारात्मक परिणाम मानला जातो. या वाढीत उत्पादन क्षेत्राने 7.8%, वीज आणि गॅस पुरवठा क्षेत्राने 10.6%, खाण क्षेत्राने 1%, तर जल पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्राने 6.1% ही वाढ नोंदवली आहे. म्हणजेच औद्योगिक वाढ ही एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता व्यापक स्वरूपात दिसून येत आहे. विशेष म्हणजे 23 पैकी 19 प्रमुख उद्योग गटांनी सकारात्मक वाढ ही नोंदवली आहे. यामध्ये विद्युत उपकरण उत्पादन क्षेत्र 34% वाढीसह अव्वल राहिले. त्यानंतर मोटार वाहने, ट्रेलर्स आणि सेमी ट्रेलर्स उत्पादन 17.5%, तर अन्न प्रक्रिया उद्योग 10.8% इतकी वाढ नोंदवून काम करत आहे. वापरा आधारित वर्गवारीत देखील सकारात्मक चित्र हे दिसून आले. भांडवली वस्तूंच्या उत्पादनात 14.2%, मध्यवर्ती वस्तूंमध्ये 9.3%, ग्राहक टिकाऊ वस्तूंमध्ये 7.7%, तर पायाभूत सुविधा आणि बांधकामाशी संबंधित वस्तूंमध्ये 7.5% इतकी वाढ ही नोंदवण्यात आली. उद्योगांमध्ये नवीन यंत्रसामग्री आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेली गुंतवणूक या आकडेवारीतून स्पष्ट समोर येते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते मे या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादनात 5.8% इतकी वाढ ही नोंदवण्यात आली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 3.4% इतका होता. तज्ञांच्या मते मेक इन इंडिया, PLI योजना, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च आणि वाढती ग्राहक मागणी यामुळे उद्योग क्षेत्राला सातत्याने बळ मिळत आहे. एकूणच औद्योगिक उत्पादनावरील ही दमदार वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जात असून यामुळे रोजगार निर्मिती, गुंतवणूक, निर्यात आणि आगामी काळातील GDP वाढीला देखील चालना मिळण्याची शक्यता आहे. आता पाहूया सराफा बाजारातील मोठी घडामोड. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा सर्वाधिक परिणाम सध्या मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. विशेषतः चांदीच्या किमतीत यंदा तब्बल 23% घसरण ही नोंदवण्यात आली. गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे. ही खरेदीची संधी आहे की अजून प्रतीक्षा करावी? वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव हा $121 प्रति अंश या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र सातत्याने विक्रीचा दबाव वाढल्याने तो आता $58 प्रति अंश इतका घसरला आहे. भारतात देखील चांदीचा दर हा सुमारे 2.20 लाख प्रति किलो या स्तरावर व्यवहार करत आहे. तज्ञांचं मत असं आहे की या घसरणीमागे मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर, पश्चिम आशियातील तणाव, वाढलेल्या कच्च्या तेलाचे दर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे उच्च व्याजदर हे प्रमुख घटक कारणीभूत आहेत. डॉलर मजबूत झाल्यावर जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. त्यामुळे सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर दबाव हा वाढतो. तरीही दीर्घकालीन चित्र सकारात्मक असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने, सोलार पॅनल, इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर्स मधील वाढत्या वापरामुळे चांदीची औद्योगिक मागणी अजून देखील मजबूत आहे. 2026 मध्ये जागतिक बाजारात सुमारे 46 दशलक्ष अंशचा पुरवठा तुटवडा राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान सोन्याच्या बाजारात देखील अस्थिरता कायम आहे. 90 दिवसात सोन्याच्या बाजारात देशाच्या एकूण मागणीपैकी 6% घट ही नोंदवण्यात आली. 31 जुलैच्या व्यवहारात MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचे वायदे हे 905 ने घसरून 1,43,935 रुपये प्रति 10 ग्राम इतके झाले. तर सप्टेंबर डिलिव्हरीची चांदी ही 1,079 ने घसरून 2,18,888 प्रति किलोवर आली आहे.
तज्ञांचा सल्ला या ठिकाणी स्पष्ट आहे. अस्थिर बाजारात एक रकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. तसेच एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओपैकी सुमारे 10% हिस्सा सोनं आणि चांदी यासारख्या मौल्यवान धातूमध्ये ठेवणं अधिक सुरक्षित मानलं जात आहे. आजच्या पैसापुरांमध्ये इतकेच पायाभूत सुविधा, सीमा व्यापार, उद्योग क्षेत्र आणि सराफा बाजारातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आज घेतला. अशाच विश्वासार्ह आणि परिणामकारक आर्थिक बातम्यांसाठी 20 डंकाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या आर्थिक घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.